आम्हाला रात्री दिसलं समुद्राचं रुद्र रूप. तर जय श्रीराम पब्लिक. आज आहे आमचा द्वारकेमध्ये दुसरा दिवस. दिवस छोटा होता पण फिरायचं खूप काही होतं. सकाळी निघालो मग आम्ही मेन मंदिराच्या दर्शनाला, म्हणजे 4 धामांपैकी एक श्री द्वारकाधीश मंदिर. तसं मंदिरामध्ये मोबाईल न्यायला परवानगी नव्हती, मग आम्ही आमची श्रद्धा घेऊन मंदिरात पोहोचलो. जेवढे या मंदिराबद्दल ऐकले होते त्यापेक्षा मंदिर खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. त्यानंतर आम्ही आलो स्वामीनारायण मंदिरात आणि दर्शन घेतलं. दुपार पण झाली होती. येडेचाळे करत पोहोचलो आम्ही सात्विक भोजनालयात प्रसादाचा लाभ घ्यायला. त्यानंतर मस्त एक गुलबी खाल्ली आणि आलो बटकेश्वर महादेव मंदिरात. तिथे पहिल्यांदा मी खरे मोती आणि रत्न बघितले. या मंदिराची विशेषता म्हणजे हे मंदिर पूर्णपणे समुद्रात आहे, पण या मंदिरात पाणी कधीच येत नाही. त्यानंतर आम्ही खतरो के खिलाडी बनून खाली उतरलो आणि ती स्वतःमध्ये एक वेगळीच मजा होती. मग काय, घरच्यांचे बोलणे खात निघालो आम्ही गोमती घाटाकडे. येताना आम्हाला कळलं की आपला राष्ट्रपती इथे उद्या दर्शन घ्यायला येणार आहे. तसा मला त्यांचा फोन आला होता, पण माझ्याकडे काही टाइम नव्हता त्यांना भेटायला. घाटावरती आलो, नदीत पाणीच नव्हतं. मग दादा म्हणाला रुको जरा सबर करो. आणि त्याने मला वरती ओटी बद्दल सांगितलं आणि थोड्याच वेळात आम्हाला दिसलं समुद्राचं रुद्र रूप. त्यानंतर बऱ्याच वेळ घाटावर बसलो आणि आलो रूमवर. मग निघालो रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी. रात्री स्टेशनवरती पावभाजी खाल्ली. थोड्याच वेळात आमची रेल्वे पण आली. मग भाऊला तिकीट दाखवून आम्ही द्वारकेला प्रणाम केला. धन्यवाद द्वारका. आता भेटू सोमनाथला.